नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील अव्ययमाला हा जो पद्यपाठ आहे, त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. या अव्ययमालाचं भाषांतर असलेला भाग आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे बरं का. चला, पहिला प्रश्न काय आहे बघूया. श्लोक पहिला, प्रश्न पहिला. एकवाक्येन उत्तरत. ईश्वरेण श्रोतृम किम दत्तम. आणि मग उत्तर त्याचं आलेलं आहे, ईश्वरेण श्रोतृम कर्णयुग्मम दत्तम. ईश्वराने ऐकण्यासाठी 2 कान दिले आहेत. हास्यम कीदृशम. हास्यम सुहास्यम. तोंड कसं आहे? हसरं आहे, चांगलं हसणारं आहे. पुढचा प्रश्न बघूया. ईश्वरेण विहर्तुम किम दत्तम. उत्तर आलेलं आहे, ईश्वरेण विहर्तुम पादयुग्मम दत्तम. ईश्वराने, परमेश्वराने विहार करण्यासाठी, चालण्यासाठी आपल्याला 2 पाय दिले आहेत. आता दुसरा प्रश्न काय बघूया. तालिकाम पूरयत. इथे त्यांनी दिलंय किम दत्तम, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय कर्णौ दत्तौ. किम कर्तुम मध्ये त्यांनी दिलंय श्रोतृम, म्हणजे ऐकण्यासाठी. आणि किमर्थम कशासाठी, मग परत इथे दिलेलं आहे बघा, श्रवणार्थम आणि श्रवणाय. तसं आता आपल्याला खाली त्यांनी परत दिलेलं आहे हास्यम दत्तम, तोंड दिलं आहे. किम कर्तुम, काय करण्यासाठी, वक्तुम, बोलण्यासाठी. किमर्थम, कशासाठी, वचनार्थम, वचनाय, बोलण्यासाठी. मग आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय भरायला दिलंय बघूया. घ्राणम दत्तम, बरोबर आहे, वास घेण्यासाठी. घ्राणम दत्तम, काय दिलेलं आहे, नाक. कशासाठी दिलेलं आहे, घ्रातुम, वास घेण्यासाठी. आणि मग इथे घ्राणार्थम आहे, म्हणजे आपल्याला काय लिहायला पाहिजे इथे, घ्राणाय. पहिल्या ह्याच्यात कसं आलं ते, श्रवणाय, वचनाय. मग इथे काय आलेलं आहे, घ्राणाय. पुढचं बघूया. पादयुग्मम दत्तम, पायाची जोडी दिली आहे, कशासाठी, विहर्तुम, विहार करण्यासाठी. आणि मग इथे काढलेली जागा काय लिहावी लागेल, विहारार्थम. पुढे बघा. नेत्रे दत्ते, नेत्र, डोळे दिलेत, कशासाठी, द्रष्टुम. आणि इथे काढलेली जागा काय येणार आहे, दर्शनार्थम, पाहण्यासाठी. आता तिसरा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, मेलनम कुरुत. या अ गटामध्ये प्रश्न आहे आणि आ गटामध्ये त्याचं उत्तर आहे. समानार्थी शब्दांच्या ह्या जोड्या आहेत. चला एक एक बघूया. आता कर्णः. कर्णः म्हणजे काय आहे, कर्णः म्हणजे ऐकणे, बरोबर आहे, कान. मग त्याची जोडी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लावायची आहे श्रोत्रम, बरोबर. आता हास्यम. हास्यम म्हणजे मुख किंवा तोंड. मग त्याची जोडी आपल्याला लावायची आहे ह्या तुंडम, बरोबर, तोंड. त्याच्यानंतर आहे घ्राणम. मग त्याची जोडी आपल्याला लावायची आहे ती म्हणजे नासिका. ओके. त्याच्यानंतर पादः. पादः म्हणजे पाय, त्याची जोडी आपल्याला लावायची आहे ती म्हणजे चरणः. त्याच्यानंतर आलेला आहे शब्द नेत्रम. मग नेत्रम साठी आपल्याला शब्द या ठिकाणी घ्यायचा आहे उत्तराचा लोचनम. आणि आता कोणतं उरलं, हस्त. हस्त म्हणजे हात. हातासाठी समानार्थी शब्द आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे करह. आणि आता शेवटचं उरलं पातू. पातू म्हणजे रक्षण करणे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे तो म्हणजे रक्षतु. असं हे मेलनम कुरुत आहे. परत एकदा आपण त्याचं उत्तर काय आहेत ते बघूया. कर्णहचं उत्तर येणार आहे श्रोत्रम, बरोबर आहे.
आस्यमचं उत्तर येणार आहे तुंडम. घ्राणमचं उत्तर येणार आहे नासिका. पादहचं उत्तर येणार आहे चरणः. नेत्रमचं उत्तर येणार आहे लोचनम. हस्तहचं उत्तर येणार आहे करह आणि पातूचं उत्तर येणार आहे रक्षतु. चला आता पुढचा प्रश्न त्याने काय दिलाय बघूया. आता श्लोक क्रमांक 2 त्याच्यातला पहिला प्रश्न आहे एक वाक्येन उत्तरत के दूतत्वम कुर्वन्ति. आणि मग उत्तर आपल्याला लिहावं लागेल गुणाः सताम दूतत्वम कुर्वन्ति. गुणच दूताचं काम करतात. के केतकीम आजिघ्रन्ति. षट्पदाः केतकीम आजिघ्रन्ति. म्हणजे षटपद भुंगे येतात केतकीच्या फुलाच्या इथे. सत्यम वा असत्यम लिखत. सज्जनाः दूतत्वम कुर्वन्ति. हे वाक्य कसं आहे विद्यार्थी मित्रांनो असत्यम. त्याच्यानंतर षट्पदाः स्वयं आयान्ति. बरोबर आहे. हे काय आहे सत्य आहे वाक्य. भुंगे आपोआपच येतात त्या फुलाचा वास आल्यानंतर. म्हणजे हे वाक्य आहे सत्यम. सज्जनाः केतकी गंधम आजिघ्रन्ति. मग हे काय येणार आहे असत्यम. सज्जन लोक केतकीच्या फुलाचा वास घ्यायला जातात का नाही. मग आता तिसरा प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. समानार्थक शब्दम चिनुत लिखत च. म्हणजे श्लोकामध्ये ह्या शब्दाला कोणता शब्द आलाय तो लिहायचा आहे. सज्जनाः. मग आपल्याला या दुसऱ्या श्लोकामध्ये सज्जनाः साठी कोणता शब्द वापरलाय साधवः. सज्जन म्हणजे सज्जन. सज्जनाः बहुवचन आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून उत्तराचा शब्द सुद्धा बहुवचनात लिहायचा असतो. ही महत्वाची सूचना लक्षात ठेवा. आता मूळ शब्द काय आहे उत्तराचा साधू. बरोबर आहे. भानु भानु भानवः प्रथमा. तसं इथे साधु साधू साधवः प्रथमा. म्हणजे बहुवचन काय आलं साधवः. पुढचं आहे भ्रमराः बहुवचन आहे. मग श्लोकात आलेला शब्द कोणता आहे षट्पदाः समानार्थी शब्द. तसं आगच्छन्ति. मग आता आपल्याला श्लोकात काय समानार्थी शब्द दिलाय आयान्ति. आता चौथा प्रश्न बघूया बरं का. विरुद्धार्थक शब्दम लिखत. आता हे काही श्लोकातनं निवडून नाही लिहायचे आपल्याला आपले आपले तयार करून लिहायचे. मग पहिला शब्द त्यांनी दिलाय गुणाः. त्याचा विरुद्धार्थ काय येणार आहे दोषाः. नंतर आहे दूरे. त्याचं उत्तर काय येणार आहे समीपे. दूरे म्हणजे लांब समीपे म्हणजे जवळ. आयान्ति. आयान्ति म्हणजे येणे. यान्ति म्हणजे जाणे. आता श्लोक क्रमांक 3 एक वाक्येन उत्तरत. पहिला प्रश्न आहे धेनवः किम भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति. गाय काय खाऊन दूध देते. मग उत्तर आलेलं आहे धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति. गाय वाळलेलं गवत खाऊन दूध देते. धेनवः जलाशयात किम पिबन्ति. गाय जलाशयातून काय पिते. धेनवः जलाशयात जलम पिबन्ति. तिसरा प्रश्न लोकमातरः कः. जगाची आई कोण आहे धेनवः लोकमातरः. लक्षात येत आहेत ना उत्तर विद्यार्थी मित्रांनो. चला तिसरा श्लोक त्याच्यातला दुसरा प्रश्न. श्लोकात त्वांत अव्यये चित्वा लिखत. या श्लोकात आलेली दोन त्वांत अव्यय कोणती आहेत भुक्त्वा आलेला आहे आणि पित्वा आलेला आहे. चला पुढचा प्रश्न. वाक्यतः कर्ता कर्म क्रियापदम च अन्वीक्षत लिखत च. वाक्य काय दिलंय बघूया. दुग्धम यच्छन्ति धेनवः. ह्याच्यातला ह्या वाक्यामधला कर्ता कोणता आहे कर्म कोणतं आहे आणि क्रियापद कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके. मग आता पहिला शब्द आपण बघूया दुग्धम. दुसरा शब्द आहे यच्छन्ति आणि तिसरा शब्द आहे
धेनवः. मग आता कर्ता ओळखायचा आहे. कर्त्याची खूण काय आहे विद्यार्थी मित्रांनो? वाक्यात जो क्रिया करतो तो कर्ता. दूध देण्याची क्रिया कोण करतंय? धेनवः. गाय बहुवचन आहे. म्हणजेच ह्या वाक्यातला कर्ता झाला धेनवः. आणि अजून एक खूण काय बघितली आपण मागच्या वर्षी कर्त्याची? कर्ता हा कायम प्रथमा विभक्तीत असतो. बरोबर आहे? चला. मग आता ह्याच्यातलं कर्म ओळखूया. कर्माची व्याख्या काय आहे? मागच्या वर्षी 8वी मध्ये कारकाच्या भागात आपण बघितलेलं आहे. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो ते कर्म, हा नियम. आणि दुसरा नियम काय आहे विभक्ती प्रत्ययानुसार? वाक्यामध्ये कर्म या शब्दाची कायम द्वितीया विभक्ती येते. म्हणजे काय झालं? दुग्धम. बरोबर आहे? लक्षात येतंय? म्हणजे या वाक्यामध्ये दुग्धम हे काय झालेलं आहे? कर्म. आता क्रियापद. बरोबर आहे? वाक्यामध्ये क्रिया पूर्ण करणारा जो शब्द आहे तो म्हणजे क्रियापद. आणि दुसरी अजून व्याकरणाची खूण आपण काय बघितलेली आहे? की क्रियापदाचा शब्द क्रियापदाचं रूप म्हणजेच क्रियापदाचा पुरुष आणि वचन हे कर्त्यानुसार येतं. मग कर्ता आपला कसा आहे? प्रथम पुरुष बहुवचन. म्हणून मग इथे क्रियापद सुद्धा बघा प्रथम पुरुष बहुवचन आलंय. अंती, तीतः अंती. बरोबर आहे? मी दोन्ही नियमाने तुम्हाला समजावून दिलं. म्हणजेच आपलं क्रियापद आलं यच्छन्ती. लक्षात आलंय हे वाक्य? हे व्याकरणाचं वाक्य आहे बरं का. पुढचं सुद्धा व्याकरणाचं वाक्य आहे. आपण ते सुद्धा समजावून घेऊया. एकवचने परिवर्तयत. एकवचनामध्ये परिवर्तन करा. वाक्य काय दिलंय? लोकमातरः धेनवः शुष्काणि तृणानि खादन्ति. तुमच्या लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? वाक्यातला प्रत्येक शब्द बहुवचनामध्ये आहे. मग प्रत्येक शब्द आपल्याला एकवचनात करायचा आहे. आता लोकमातरः बरोबर आहे? त्याचं एकवचन. मूळ शब्द काय? लोकमाता. आपल्याला 9वी मध्ये माता शब्द आहे. माता, मातरौ, मातरः. इथे म्हणून बघा मातरः असं बहुवचन आलंय. मग त्याचं एकवचन काय येतं? माता. आणि मग त्याला लोक जोडलं की आपला एकवचनाचा पहिला शब्द काय आला? लोकमाता. शब्द पाठ पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो. चला. दुसरा शब्द काय आहे? धेनवः. धेनवः धेनू. धेनुः धेनू धेनवः प्रथमा. बरोबर आहे? म्हणजेच आपल्याला या ठिकाणी धेनवःचं लिहिताना काय करायला पाहिजे? एकवचन धेनुः असं करायला पाहिजे. आता शुष्काणि तृणानि खादन्ति हे शब्द उरले बरं का. मग शुष्काणि हे कोणाप्रमाणे आहे? नपुंसकलिंग आहे. बरोबर आहे? म्हणजेच काय झालेलं आहे? त्याचं एकवचन झालेलं आहे शुष्कम. आता तृणानी. तृणानी म्हणजे नपुंसकलिंग. म्हणजे काय झालेलं आहे? तृणम. एकवचन. आणि खादन्ति अंती प्रत्यय लावला म्हणजे काय झालेलं आहे? खादती. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य सोडवताना मला आधीच्या वाक्यातलं एक लक्षात आलं. हे धेनवःचं सांगताना आपण चुकून भानूप्रमाणे चालतो बोललो. पण भानू हा पुल्लिंगी शब्द आहे. धेनू धेनूप्रमाणेच चालणार आहे. तर इथे सुद्धा धेनवःचं रूप कसं आलंय ते लक्षात ठेवा. मगाशी भानूच्या अनुषंगाने ते चुकीचं सांगितलं गेलं. धेनुः धेनू धेनवः प्रथमा. त्याच्यातलं हे धेनवः आलंय कारण धेनू स्त्रीलिंग आहे. लक्षात आलंय? चला. आता श्लोक क्रमांक 4. एकवाक्येन उत्तरत. मनुजेन किं न कर्तव्यम. आणि मग उत्तर आलेलं आहे मनुजेन परसंतापः न कर्तव्यम किंवा न कर्तव्यः. कारण इथे परसंतापः आलंय ना, म्हणून मग कर्तव्यः असं आपल्याला तिथे लिहावं लागेल. मनुजेन कुत्र न गंतव्यम. मनुजेन खलमंदिरम न गंतव्यम. पुढे बघा. मनुजेन किम अनुसर्तव्यम. मनुजेन
सताम वर्त्म अनुसर्तव्यम. वर्त्म म्हणजे मार्ग. आता तालिकाम पूरयत. धातू काय दिलेला आहे? कृ. त्याचं त्वांत रूप आपल्याला लिहावं लागणार कृत्वा. का बरं त्वांत रूप लिहायचं? ह्याचं लेबंत रूप का नाही येणार? कारण उपसर्ग जर का धातूला नसेल तर त्याचं फक्त आणि फक्त त्वांत अव्ययच येतं. लक्षात ठेवा. आणि नयरूपम त्याचं काय आलेलं आहे? अ लावून अकृत्वा. मग आता गमगच्छचं काय येणार आहे? आता बघा, या ठिकाणी गमगच्छ आदेश लागलेला धातू आहे. मूळ शब्द गम, आदेश लागून झालं गच्छ. याला उपसर्ग लागलेला नाही. म्हणजे ह्याचं काय येणार? त्वांत, जे त्यांनी छापलंय गत्वा. मग नयरूपम काय येणार आहे? अगत्वा. चला, आता उत अधिक सृज. आता इथे मात्र अधिकचं चिन्ह आलंय, म्हणजेच उपसर्ग आलेला आहे. म्हणजे आता उत अधिक सृजचं त्वांत अव्यय येणार नाही, तर काय येणार आहे? ल्यबंत अव्यय उत्सृज्य. आणि त्याचं नयरूपम त्यांनी लिहिलंय अनुत्सृज्य. चला, पुढचा प्रश्न बघूया. श्लोकात अधोदत्तानां कृते समानार्थक शब्द चित्वा लिखत. श्लोकामध्ये आलेला समानार्थी शब्द लिहायचा आहे बरं का विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्नातला शब्द दिलाय गृहम. मग गृहम साठी श्लोकात काय शब्द आलाय? मंदिरम. पुढे आलाय दुष्ट. त्याला काय आलाय शब्द? खलह. खलह म्हणजे पण दुष्ट. मार्गह. मार्गहला श्लोकामध्ये काय शब्द आलाय? वर्त्म. स्तोकम. स्तोकम म्हणजे कमी, थोडस. त्याला श्लोकात शब्द काय आलाय? स्वल्पम. आणि भुरी म्हणजे पुष्कळ. त्याला श्लोकात शब्द काय आलाय? बहु. चला, आता श्लोक क्रमांक 5. श्लोकात ल्यबंत अव्ययानी चिनुत. विद्यार्थी मित्रांनो, इथे ना काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे बरं का. कारण इथे या श्लोकात 2 त्वांत अव्यय आलेली आहेत. ती खरी लिहिणं आवश्यक आहे. म्हणून आपण इथे लिहिताना त्वांत अव्ययच लिहिलेली आहेत. कुठलं आलेलं आहे त्वांत अव्यय? अकृत्वा आणि अगत्वा. आता पुढचा प्रश्न. योग्यम रूपम चिनुत. योग्य रूप निवडायचं आहे. षष्ठी विभक्ती. विहस्य षष्ठी विभक्ती येईल का देवस्य षष्ठी विभक्ती येईल? तर देवस्य षष्ठी विभक्ती येईल. विहस्य येणार नाही. या आपण पद्यपाठाचं भाषांतर समजावून घेताना या श्लोकाच्या वेळेला आपण ते समजावून घेतलेलं आहे. कारण विहस्य हे ल्यबंत अव्यय येतं आणि देवस्य हे नामरूप आहे, त्याची षष्ठी विभक्ती आलेली आहे. आता चतुर्थीचं रूप ओळखायचंय. विहाय का गेहाय? विहाय म्हणजे सुद्धा काय झालेलं आहे? ल्यबंत अव्यय. आणि गेहचं गेहाय असं चतुर्थीचं रूप आलंय. उत्तराचा शब्द झाला गेहाय. आता प्रथमा विभक्तीचा शब्द शोधायचा आहे. मग अहम, अस्मद मध्ये अहम हे प्रथमा विभक्तीचं रूप येतं. पण कथम हे काही प्रथमा विभक्तीचं रूप नाही आहे. चला, श्लोक क्रमांक 6. एक वाक्येन उत्तरत. के कार्यम न प्रारभन्ते. कामाला सुरुवात कोण करत नाही? नीचाः कार्यम विघ्न भयेन न प्रारभन्ते. नीच लोक म्हणजे नीच म्हणजे इथे शब्दशः दुष्ट माणूस नाही घ्यायचा आहे. नीच म्हणजे काय? अतिशय दुय्यम प्रतीची लोक कार्याच्या भयाने म्हणजे कार्य कसं पूर्ण होईल या भयाने कामाला सुरुवातच करत नाहीत. के मध्ये विरमंती. कामाच्या मध्येच कोण थांबतात? काम अर्धवट कोण सोडून देतात? मध्याहा मध्ये विरमंती. जी मध्यम प्रतीची लोक आहेत ती काम अर्धवटच सोडून देतात. के प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. पण एकदा हातात घेतलेलं काम कोण बरं टाकून देत नाही, म्हणजे कोण ते कार्य पूर्ण करतं? तर उत्तर आहे उत्तम जनाः प्रारब्धम कार्यम न परित्यजंती. उत्तम लोक, उत्तम प्रतीची लोक मात्र हातात घेतलेलं कार्य पूर्ण झाल्याशिवाय त्या कार्यापासनं बाजूला होत नाहीत. चला, आता आपल्याला मंजुषातः उचितम पर्यायम चित्वा स्तंभ पूरणम कुरुत असं त्यांनी आपल्याला
दिलेलं आहे. आता नीचाः कार्यम. नीचाः कार्यम काय करतो? त्याला प्रारंभच करत नाही. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल? कार्यमच्या इथे, कार्यमच्या खाली न प्रारभन्ते आणि मध्यमाः म्हणजे मध्यम प्रतीची लोक. मग पहिल्या कॉलममध्ये काय लिहावं लागेल? कार्यात. बरोबर आहे? आणि या दुसऱ्या कॉलममध्ये काय लिहावं लागेल? विरमंती. बरोबर आहे? आणि उत्तमाः कार्यम. मग इथे काय लिहावं लागेल? न परित्यजंती. लक्षात येतंय तुमच्या विद्यार्थी मित्रांनो? चला आता तिसरा प्रश्न बघूया. श्लोकात प्रथमा विभक्तेः तथा तृतीया विभक्तेः रूपाणी चिनुत लिखत च. मग प्रथमा विभक्तीची कोणती रूपं आलीत या श्लोकामध्ये? तर मध्याः, उत्तमजनाः. त्याच्यानंतर 2 रूपं लिहिली तरी चालतात. तृतीया विभक्तीची कोणती रूपं आलेली आहेत? नीचैः, विघ्नैः. बरोबर आहे? आता आपल्याला जायचंय या चौथ्या प्रश्नाकडे. हा चौथा प्रश्न आपल्याला सहज माहिती म्हणू नये. हा प्रश्न पेपर पॅटर्न मध्ये आपल्या कृतीपत्रिकेच्या पॅटर्न मध्ये नाहीये. आपण हा फक्त समजावून घेऊया. विरमंती त्यांनी म्हटलंय मूलधातू. मूलधातू लक्षात ठेवा. वि अधिक रम, त्याचा लकार आहे लट लकार आणि पुरुष आहे प्रथमः आणि वचनम आहे एकवचनम. परित्यजंती. परी मूल धातू येतो परी अधिक त्यज. लकार आहे लट लकार अंती प्रत्यय आला म्हणजे पुरुषः प्रथमः आणि वचनम बहुवचनम. लक्षात येतंय अंती आलंय की नाही. आणि वरती सुद्धा एक वचन सांगितलं गेलं विद्यार्थी मित्रांनो. बहुवचन आहे बरं का. अंती अंती आलंय दोन्हीकडे. म्हणजे विरमंतीचं काय झालं? वि अधिक रम लट लकारः प्रथमः पुरुषः बहुवचनम. आणि परित्यजंतीचं काय येणार आहे? परित्यजंती परि अधिक त्यज लट लकारः प्रथमः पुरुषः बहुवचनम. लक्षात आलंय? चला आता वर्णविग्रहम कुरुत. प्रारभ्य हे तर वर्णविग्रह तर येणार. आठवी मध्ये झालेलं आहे. मग आधी आपण या प्रा अक्षराला फोडलं. प्रा मध्ये काय आहे? प अर्धा, र अर्धा आणि त्याच्यात आ मिसळलाय. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. र जेव्हा खाली असतो, रफारामध्ये नसतो, खाली असतो, त्यावेळेला तो ह्या पहिल्या अक्षरानंतर मेन्शन करायचा असतो, दाखवायचा असतो. पण रफाराचा असेल तर आधी र आणि मग ते अक्षर घ्यायचं असतं. हा, मग आता र च काय येईल बघा. प्रा झालं, आता र च काय आलंय बघा. र व्यंजनांत अधिक अ. मग भ्य च काय आलंय बघा. भ व्यंजनांत अधिक य व्यंजनांत अधिक अ. आता विघ्नैः. विघ्नैः मध्ये पहिलं वी च बघूया. व व्यंजनांत अधिक ई. वी ह्रस्व आहे म्हणून आपण इथे ई पण ह्रस्व लिहिली. आणि पुढच्या अक्षराचं काय येणार आहे? घ व्यंजनांत अधिक न व्यंजनांत आणि मात्रेचा म्हणजे ऐ झालं आणि पुढचा विसर्ग आपण तसाच ठेवला. चला आता पुढचा प्रश्न, पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 7. एकवाक्येन उत्तरत. स्थानभ्रष्टाः के न शोभन्ते. स्थानापासून भ्रष्ट झालेलं काय काय शोभून दिसत नाही, बाजूला झालेलं काय काय शोभून दिसत नाही. मग उत्तर आहे स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः च न शोभन्ते. दात, केस, नख आणि माणूस हे शोभून दिसत नाही. किम विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. उत्तर काय येणार? स्थानभ्रष्टा न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान स्वस्थानम न परित्यजेत. म्हणजे आपण आपल्या स्थानापासून बाजूला झालेलं शोभणार नाही असं जाणून मतिमान म्हणजे बुद्धिमान माणूस स्वतःचं स्थान सोडून जात नाही. याचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण बघितलाय. तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. समानार्थक शब्दैः वाक्यम पुनर्लिखत.
अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ऐवजी समानार्थी शब्द लिहायचा आहे. प्रश्न काय आहे बघा. स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः न शोभन्ते. मग स्थानभ्रष्टाः दंताहाच्या ऐवजी आपण काय लिहिलं रदनाः, दंत म्हणजे दात. केशाहाच्या ऐवजी लिहिलं अलकाः, केस. नखाहाच्या ऐवजी लिहिलं नखराः आणि नराहाच्या ऐवजी समानार्थी शब्द लिहिला मानवाः. चला, तिसरा प्रश्न आहे. श्लोकात प्रथमा विभक्तेः रूपाणी चित्वा लिखितम. कोणकोणती प्रथमा विभक्तीची रूप आली आहेत? दंताः, केशाः, नखाः, नराः आणि मतिमान आन प्रत्ययांत. चला पुढे चालूया. आता आपल्याला जायचंय शेवटचा श्लोक, श्लोक क्रमांक 8. एक वाक्येन उत्तरत. नरः किं न त्यजेत. उत्तर आलेलं आहे आपलं. नरः स्वोद्योगम न त्यजेत. माणसाने स्वतःचं काम सोडायचं नाही, स्वतःच्या कार्याचा, स्वतःच्या उद्योगाचा त्याग करायचा नाही. अनुद्यमेन किं प्राप्तुम न शक्यते. अनुद्यमे उत्तर येत आहे. अनुद्यमेन तिलेभ्यः तैलम प्राप्तुम न शक्यते. आपण काही कामच केलं नाही, आपण कोणताही उद्योग केला नाही, तर तिळापासून तेल मिळणं शक्य नाही. दुसरा प्रश्न आहे. सत्यम असत्यम वा इति लिखत. नरः दैवम सचिंतयेत. हे काय आलेलं आहे उत्तर? असत्यम. याचं उत्तर आहे असत्यम. नरः उद्यमम सचिंतयेत. बरोबर आहे. हे काय आहे? सत्यम. आणि तिलेभ्यः तैलम प्राप्यते. तिळापासून तेल मिळते, प्राप्त होते. बरोबर आहे, म्हणजे सत्यम. चौथा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. समानार्थक शब्दम चिनुत लिखत च. म्हणजे श्लोकात आलेला शब्द बरं का. आता लब्धुम, लब्धुम म्हणजे मिळणे. त्याला श्लोकात कोणता शब्द आलाय? प्राप्तुम. आणि आलस्यम म्हणजे आळस. त्याला श्लोकामध्ये कोणता शब्द आलेला आहे? अनुद्यमः. आता पुढचा प्रश्न. वर्णविग्रहम कुरुत सचिंत्य. मग आता सचा आधी आपण बघूया काय येणार. स व्यंजनांत अधिक अ. आता हे दुसरं अक्षर, त्याचं अ हे जे आहे ते अर्ध व्यंजनांत. स व्यंजनांत अधिक ह्रस्व ई. त्याच्यानंतर हे शेवटचं किती जोडाक्षर आहेत बघा. न व्यंजनांत अधिक त व्यंजनांत अधिक य व्यंजनांत अधिक अ. आता दुसरं तिलेभ्यः. आता या तीचं बघूया. त व्यंजनांत अधिक ह्रस्व ई. लेच काय येणार आहे बघा. ल व्यंजनांत अधिक ए. भ्यहचं काय येणार आहे बघा. भ व्यंजनांत अधिक अ व्यंजनांत अधिक अह. अह मिसळलंय त्याच्यात. लक्षात आलंय विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अव्ययमाला हा जो पद्यपाठ आहे त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेतला. आपला आजचा हा पाठ इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.